हाका मारीते तुला मन माझे रे दादा, रक्षाबंधन सासन जरे. हाती सोनियाचा ताट, बसाया चंदनाचा पाट, बहीण पाहाते रे वाट. कधीतरी येईल माझा दादा, कधीतरी भेटेल माझा दादा. ह्या वर्षी नाही आला ना, पुढच्या वर्षी नक्की येईल. पुढच्या वर्षी नाही आला ना, त्याच्या पुढच्या वर्षी नक्की येईल. या रक्षाबंधनाला जमलं नाही ना, त्याला भाऊबीजेला नक्की येईल माझा दादा. एवढी वाट ती बहीण पाहते, पण त्या भावाला थोडीही दया बहिणीची आली नाही. कोणी आहे का आपल्याला याचाही विचार त्या भावाला नाही. लग्न करून दिलं, त्या दिवसापासून मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. आहेत असे अनेक भाऊ जे घरचे श्रीमंत आहे, बहीण गरीब आहे म्हणून त्यांना भेटायला जात नाही. आहे अशा अनेक गर्विष्ठ बहिणी ज्या श्रीमंताच्या घरात पडल्या, गरीब भावाला विसरून गेल्या. आहे तो माझ्या ताईंनो, वर्षा मागून वर्ष लोटत होते, ती दर सणाला भावाची वाट पाहत होती, पण भाऊ मात्र तिला भेटण्याकरता येत नव्हता. या जगाचा विचार केला ना ताई, भगवंत सोडला की आपलं या जगात कोणी नाही. संत सोडले का आपलं या जगात कोणी नाही. अरे आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में जल जाता संसार, जल जाता संसार. या संतांनी जेवढे उपकार आपल्यावर केले, या भारत भूमीने जेवढे उपकार आपल्यावर केले, या महाराष्ट्राच्या भूमीने जेवढे उपकार आपल्यावर केले, या संतांनी जेवढे उपकार आपल्यावर केले, हे उपकार विश्वाच्या पाठीवर कुणीच करू शकत नाही. कारण या जगामध्ये कुणीच कुणाचं नाहीये. ऐका माझ्या ताईंनो, आज आपण ज्या संसारात जगतोय, आपल्याला वाटतं हा माझा आहे, तो माझा आहे, तो मला मदत करेल. संकट आल्यावर तो धावून येईल. याला फोन केला का हा मला ऑनलाईन पैसे टाकेल, त्याला फोन केला का तो मला सांत्वन करेल, त्याला फोन केला की तो माझी समजूत घालेल. पण सांगू तुम्हाला, या विश्वाच्या पाठीवर संत आणि देव सोडला तर दुसरा आपलं कोणीच नाही. अरे जवळ चाले मोठा धंदा, तो बहीण म्हणे दादा दादा. जोपर्यंत तुमचा चांगला व्यवसाय चाललाय, पैसा येतोय, या लबाड विश्वामध्ये कोणी कुणाचं नाही. माझ्या ताईंनो, एक विदर्भातली कहाणी मला तुमच्या समोर मांडायची आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. एक श्रीमंत घराण्याची मुलगी होती. आई वडील लहानपणीच गेलेले आणि एका भावाने तिचं लग्न लावून दिलं. लक्षपूर्वक ऐका. श्रीमंत घराण्याची मुलगी आहे, भावाने लग्न लावून दिलं. पण बघा माझ्या ताईंनो, दैव योग कसे असतात, बदलता येत नाही माणसाला. श्रीमंत घराची मुलगी चुकून गरिबाच्या घरात पडली. इथे बसलेल्या काही महिला मी शोधून देईल, ज्या घरच्या श्रीमंत आहे म्हणजे बापाकडच्या, पण लग्न झाल्यावर मात्र गरिबाच्या घरात पडल्या. आहेत महाराज अशा अनेक महिला. माझ्या ताईंनो, लग्न झालं तिचं, दैव बदललं, गरिबाच्या घरात पडली. एवढी गरिबी, एवढी गरिबी, अगदी शेतात कष्ट केल्याशिवाय संध्याकाळचं जेवण मिळणार नाही, एवढी गरिबी आली. 7 दिवस कष्ट करायचे आणि 8व्या दिवशी बाजाराला जायचं आणि तो किराणा करून आणायचा, खायचा. पण ऐका ऐका, त्या बहिणीचं लग्न झालं ना माझ्या ताईंनो, त्यावेळेला आईच्या भावाला 3 वर्षाची मुलगी होती. पण जशी बहीण गरीब झालीये, गरीबाच्या घरात पडलीये, भावाने तिच्याशी संबंध तोडला. येत नव्हता भाऊ तिला भेटायला, गरीब आहे ना म्हणून. आज लोक नातं जोडतात, पण गरीब आहे आणि श्रीमंतीचा विचार करून जोडतात. याच्याकडून आपल्याला काही मिळेल का? याच्याशी आपण संबंध जोडला तर आपल्या अपेक्षा पूर्ण होतील का? गरिबी आणि श्रीमंतीचा विचार करून हे लबाड जग नातं जोडतं महाराज. गरीब आहे आपली बहीण, आपण हिला भेटायला नको, संबंध ठेवायला नको. पहिल्या 2-4 वर्षात तिला वाटत होतं माझा भाऊ येईल मला भेटायला, येईल. आज नाही आला ना तर उद्या नक्की येईल, उद्या नाही आला तर परवा नक्की येईल. या रक्षाबंधनाला येणं जमलं नाही ना त्याला, तर भाऊबीजेला नक्की येईल माझा दादा. भाऊबीजेला जमलं नाही ना तर रक्षाबंधनाला नक्की येईल. दर रक्षाबंधनाला हातात तिने ताट घ्यावं आणि तिचं मन म्हणावं, हाका मारीते तुला मन माझे रे दादा, रक्षाबंधन सासन जरे. हाती सोनिया
बसाया चंदनाचा पाठ, बहीण पाहते रे वाट. कधीतरी येईल माझा दादा, कधीतरी भेटेल माझा दादा. ह्या वर्षी नाही आला ना, पुढच्या वर्षी नक्की येईल. पुढच्या वर्षी नाही आला ना, त्याच्या पुढच्या वर्षी नक्की येईल. या रक्षाबंधनाला जमलं नाही ना त्याला, भाऊबीजेला नक्की येईल माझा दादा. एवढी वाट ती बहीण पाहते, पण त्या भावाला थोडीही दया बहिणीची आली नाही. कोणी आहे का आपल्याला याचाही विचार त्या भावाला नाही. लग्न करून दिलं, त्या दिवसापासून मागे वळून सुद्धा पाहिले नाही. आहेत असे अनेक भाऊ जे घरचे श्रीमंत आहे, बहीण गरीब आहे म्हणून त्यांना भेटायला जात नाही. आहे अशा अनेक गर्विष्ठ बहिणी ज्या श्रीमंताच्या घरात पडल्या, गरीब भावाला विसरून गेल्या. आहे तो माझ्या ताईंनो, वर्षा मागून वर्ष लोटत होते, ती दर सणाला भावाची वाट पाहत होती, पण भाऊ मात्र तिला भेटण्याकरता येत नव्हता. 8-10 वर्षांनी भावाची इतकी आठवण यायला लागली का तिला असं वाटत होतं, हा रक्षाबंधनाचा सण आणि भाऊबीजेचा सण माझ्या आयुष्यात येऊ नये, येऊ नये माझ्या आयुष्यात. या दिवसाला मी जिवंत राहू नये, जिवंत राहू नये. महाराज, बहीण जिवंत आहे आणि भाऊ जर तिला भेटण्याकरता येत नसेल, भाऊ जिवंत आहे पण बहीण जर त्याला राखी बांधत नसेल, तर हे नातं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं आहे. मलाही भाऊ आहे महाराज, तुम्हालाही भाऊ आहे. आपण जवळून हे नातं अनुभवलेलं आहे. हे रक्षाबंधनचं नातं, भाऊबीजेचं नातं हे नुसते सण नाही आहेत महाराज, हे तुम्हाला आणि मला बांधून ठेवणारे भावनेचे बंधन आहेत. बहीण वाट पाहते महाराज. दिवसामागून दिवस लोटले गेले, गल्लीत भाऊ यायचे, राखी बांधायची बहिणींकडून. बहीण ते चित्र डोळ्याला साठवत होती. शेजारणीच्या भावाने म्हणावं, ताईडे मी जाऊ का ग तिच्याकडून राखी बांधायला, बांधून घेऊ का ग तिच्याकडून राखी. तिचा भाऊ येत नाही ना ग म्हणे, मी जाऊ का ग. शेजारणी म्हणावं, जा दादा जा. शेजारणीचा भाऊ येतोय, बहीण त्याला ओवाळते. एक बोलू महाराज, शेजारणीच्या भावाला ओवाळणं आणि सख्या भावाला ओवाळणं यात फरक आहे, फरक आहे महाराज. भाऊ जिवंत आहे आणि बहिणीला भेटायला येत नाही. बहीण जिवंत आहे पण भावाला भेटायला जात नाही, जाऊ शकत नाही. गरीब आहे ना महाराज. काळ असा होता, दिवसामागून दिवस लोटले जात आहेत, दिवस बदलले. बहिणीला पुढे 2 मुलं झालीत, पण मला सांगताना आश्चर्य वाटतं ताई, दोन्ही मुलांनी डोळ्यानं आपला मामा पाहिला नव्हता. हा आपला मामा आहे बुवा. हा मामा म्हणजे अर्धी माय. मामा जीव काय लावतो महाराज मुलांना. आपण मामाकडे शिकतो काय, आपण मामाकडे राहतो काय, मामा कुरवाडतो काय, मामा प्रेम करतो काय. त्या मुलांनी तो प्रेमाचा मामा अनुभवला नव्हता. अरे भिकारी असला ना मामा, तरी दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचं घर पाहावं वाटतं. आपल्या आईची आई म्हणजे आपली आजी 80 वर्षाची जरी असेल ना, आणि बस स्टँडवर जेव्हा नातवांना घेण्याकरता येते, तेव्हा त्या माऊलीचं प्रेम अनुभवण्याची संधी प्रत्येक माणसाच्या जीवनात येते महाराज. पण काही त्याचा योग करतात आणि काहीच्या जीवनात त्या योगाचा क्षेम होत नाही. त्या पोरांनी पोटचा मामा अनुभवला नव्हता, प्रेम करणारा मामा अनुभवला नव्हता महाराज. दिवस बदलत गेले, काळ असा आला, ही भावाची मुलगी बहिणीच्या लग्नात 3 वर्षाची होती. त्या भावाच्या मुलीचं लग्न जमलं माझ्या ताईंनो. त्या भावाच्या मुलीचं लग्न जमलं. बहिणीच्या गावात श्रीमंत माणसाच्या घरी पत्रिका आहे, दारुड्याच्या घरी पत्रिका आहे, पेताळाच्या घरी पत्रिका आहे, पण सख्या बहिणीच्या घरी पत्रिका नाही. गावातल्या श्रीमंत माणसाच्या घरी पत्रिका देण्याकरता भाऊ येतोय का, तर ते श्रीमंत आहेत. आणि बहिणीच्या घरी भाऊ जात नाही, कारण बहीण गरीब आहे. त्याला लाज वाटते बहिणीच्या घरी जाण्याची. याची पायरी जर मी चढलो तर ही काहीतरी मागेल. माझ्या ताईनो सांगा, आज विश्वाच्या पाठीवर कोणत्या बहिणीने काय मागितलंय हो भावाकडं, सांगा. नाही मागत ते. हक्काची साडी चोडी द्यावी, पाठी मागे पाठी राखासारखा उभा राहावा माझा भाऊ. अडचण आली, संकट आलं ना माझ्यावर,
जे रक्षाबंधनाचा धागा मी माझ्या भावाच्या हाताला बांधते ना, बस तेवढं रक्षण करण्याकरता माझा भाऊ माझ्या पाठीमागे उभा राहावा, एवढीच अपेक्षा एका बहिणीची असते हो. एवढीच अपेक्षा असते. कोणती बहीण काही मागते हो की भावाने मला अमुक द्यावं, भावाने मला ढमुक द्यावं, अमुक द्यावं, ही अपेक्षा नाहीये बहिणीची. फक्त भावाने 2 शब्द प्रेमाने बोलावेत आणि माझ्या घरी यावं. माझ्या ताईंनो, श्रीमंताच्या घरी फोन आहे लग्नाचा, दादांनो श्रीमंताच्या घरी पत्रिका आहे, पण सख्या बहिणीच्या घरी पत्रिका नाही. नाही महाराज, सख्या बहिणीच्या घरी पत्रिका. शेजारणीला दया आली, अरे गेल्या 17-18 वर्षापासून हिच्या भावाची आठवण ही काढते. 17-18 वर्षापासून भावाची आठवण ही काढते. आपण हे नातं पुन्हा जोडूया. तिच्या घरी आलेली पत्रिका, त्या पत्रिकेवर तिच्या नवऱ्याचं नाव होतं. तिने स्वतःच्या नवऱ्याचं नाव खोडलं महाराज आणि हिच्या नवऱ्याचं नाव घातलं तिथं. पत्रिका घेऊन आली, बाई दार उघडा बाई. तिने दार उघडलं, हे बघा तुमच्या भाचीचं लग्न आहे, पत्रिका आली हो तुमच्या घरी. बहिणीने ती पत्रिका पाहिली, खोडलेलं तिच्या नवऱ्याचं नाव पाहिलं आणि लिहिलेलं आपल्या नवऱ्याचं नाव पाहिलं. रडली महाराज बहीण, मिठीच मारली त्या शेजारणीला. पत्रिका हातात घेतली, शेजारीणबाई निघून गेली. तिने ती पत्रिका उघडली. महिला मंडळ, वरच्या भागात गणपती रायाचा फोटो होता, एका बाजूला गजानन महाराजांचा फोटो होता विदर्भातले असल्यामुळे, आणि मध्यभागी पांडुरंग परमात्माचा फोटो होता. तिने ती पत्रिका उघडली आणि ती पत्रिकाच डोक्याला लावली महाराज. पांडुरंगाला विनंती करते, पांडुरंगा माझ्या भाचीचा संसार सुखाचा होऊ दे गड्या. जे दुःख माझ्या आयुष्यात मला मिळालेत, जी ताता तूट माझी झाली ना, ती माझ्या भाचीची होऊ देऊ नको. रडली महाराज बहीण. फोटो पाहिला पत्रिकेवरच्या भाचीचा आणि त्या फोटोवरून हात फिरवते, म्हणते देवा एवढी मोठी झाली माझी भाची, मी जाईन लग्नाला, मी भेटेल माझ्या भावाला, एवढ्या वर्षाचं नातं मी टिकवेल. धावत मालकाकडे गेली, आहो माझ्या भाचीचं लग्न आहे, आपण जाऊयात लग्नाला. नवरा म्हणाला, हे बघ आपण गरीब आहोत, आपल्या गरिबीची लाज वाटते तुझ्या भावाला, जाऊ नको ग, तुझा अपमान होईल तिथे. ऐकलं नाही महाराज. फाटक्या तुटक्या कपड्यासह मुलांना घेऊन बसमध्ये निघाली. बसचा प्रवास सुरू झाला. लेकरं पदर ओढून म्हणतात, आई हे माय कुठे चाललो ग आपण, किती वर्षांनी बसमध्ये बसलो ग आई, सांग ना कुठे चाललो आपण. आईने म्हणावं, दादा आपण मामाकडे चाललो. आई आम्हाला मामा आहे. हो बाळांनो तुम्हाला मामा आहे. आई काय मिळणार ग मामाकडे. लाडू मिळणार, बुंदी मिळणार, नवीन कपडे मिळणार, खेळणी मिळणार. आई हे सगळं मिळणार का ग तिथे. हो दादा. गेल्या गेल्या मामाला भेटायचं. हा हो आई आम्ही भेटूया. निघाले महाराज. प्रवास सुरू झाला. बस स्टँडवर दोघी पोरं उतरली. फाटके कपडे, तुटलेलं शर्टचं बटन, तुटलेली चप्पल. 2 मुलं पुढे चालतायत. बहीण उतरली बस स्टँडवर. गेल्या गेल्या त्या भूमीचं दर्शन केलं. मंडळी 17-18 वर्षानंतर त्या बिचाऱ्या माऊलीनं माहेरात पहिल्यांदा पाऊल ठेवला होता. आई आठवत होती, बाप आठवत होता, पण कोणी नव्हतं हो नजरेला, कोणी नव्हतं. तिने पाहिलं महाराज, कोणी नजरेला दिसत नाही. भूमीचं दर्शन घेतलं. मनात विचार करते, माझ्या नवऱ्याच्या आज्ञेचं पालन मी नाही केलं. रागवला असेल माझा नवरा, पण मी समजवेल माझ्या नवऱ्याला. हे 17-18 वर्षानंतर नातं जोपासायची संधी माझ्या आयुष्यात मला आली आहे, ती मला गमवायची नाहीये. निघाली महाराज बहीण. गावातल्या काही महिलांनी ओळखलं, बाई आली का तू लग्नाला. हो काकू आली. बरं आहे ना तुझं. हो काकू बरं आहे. ही 2 मुलं दिली देवाने मला. जा बाई लवकर जा, तुझी भाऊ तुझी वाट बघत असेल ना. त्या गावातल्या महिलांना माहिती होतं हिचा भाऊ अहंकारी आहे, हिच्या भावाला पैशाचा माज आहे, हिच्या गरिबीची लाज वाटते त्याला. पर आली एवढ्या वर्षांनी. जा बाई. प्रवास करत करत तिनं मंडप गाठला महाराज. गावातल्या काही महिलांनी तिला हळदी कुंकू दिलं. हळदी कुंकू दिल्याच्या नंतर मंडपात शिरली आणि मंडपात तुळशीला पाणी घालणाऱ्या भाऊजाईला तिने पाहिलं.
भावाच्या बायकोला तिनं पाहिलं, नजरेला नजर मिळाली. एखादी नदी जशी समुद्राकडे धावते ना महाराज, तशी भाऊजाई नणंदकडे धावली. मिठीच मारली महाराज, मिठीच मारली. भरल्या मंडपात नणंदेचं दर्शन घेतलं आणि ती भाऊजाई मनातल्या मनात विचार करते, पत्रिका नसून सुद्धा माझी नणंद लग्नाला आली. बाई तुम्ही आलात ना, मला खूप आनंद झाला. नवऱ्याला चोरून का असे ना, मी तुमच्या करता एक पैठणी घेतली होती, तेवढी नेसा बाई. त्या बाईनं भाचे पाहिले नव्हते बरं का महिला मंडळ. ती विचारते, बाई हे मुलं कोणाचे आहेत? माझे आहेत वहिनी, तुमचे भाचे आहेत ते. त्यांची अवस्था बघून ती मनात विचार करते, एवढी श्रीमंती आपल्या नवऱ्याकडं, अफाट श्रीमंती आहे, पण एक सोन्याचा डाग नेण्याचं सौभाग्य सुद्धा आपल्या नवऱ्याने या भाच्यांना दिलं नाही. कुठे पाप फेडणार आहे माझा नवरा. महाराज दोघी पोरांना तिने पोटाशी लावलं. चला रे बाळांनो, मी तुम्हाला नवे कपडे देते, चला मी तुम्हाला खाऊ देते खाण्याकरता. मंडळी, श्रीमंत मामाची मुलं जवळून जात होती, पण बोलतही नव्हती, मागे वळून सुद्धा पाहत नव्हती. त्यांचे कपडे बघून, त्यांची फाटलेली चप्पल बघून खी खी दात काढत होती. हो, हा समाज फार विचित्र आहे महाराज. पैशाने नातं जोडणारा हा समाज आहे. एखाद्या श्रीमंताचं लेकरू घरी आलं ना, अख्खं घर गोळा होतं. का? त्याच्या अंगावर चांगले कपडे आहेत म्हणून. पण एखाद्या गरीबाचं लेकरू समोर असू द्या, मळालेले त्याचे कपडे असू द्या, खराब असलेले त्याचे कपडे असू द्या, लोक बोलत नाही. हो, त्याच्याशी बोलत नाही. भावकीत एखाद्या गरीबाचं घर असावं, एकटं घर. अगोदर श्रीमंत होते, आता गरीब झाले, एकटं घर असावं भावकीत, तर लोक चेष्टा करतात महाराज, गरीबाची चेष्टा करतात. म्हणतात तुला नवा शर्ट घालण्याकरता देतो, आपल्या घरी लग्न आहे ना, तेवढा समोरचा उकिरडा भरून टाक. ट्रॉलीवर उकिरडा एकटा मुलगा भरतो, गरीब आहे ना तो, नव्या शर्टाच्या आशेत ट्रॉलीवर उकिरडा भरतो. आणि हीच लोक त्याच्या अंगावर जुना शर्ट फेकून म्हणतात, चल जा, झालं तुझं काम आता. रडत रडत मुलगा घरी येतो, आईला म्हणतो, आई असं का घडतं ग माझ्या बरोबर? आईने म्हणावं, दादा काहीतरी पाप केलं असावं आपण, म्हणून आपण गरीब आहेत ना, म्हणून लोक आपल्याला छळतात. माझ्या दादांनो, अरे गळ्यात टपोऱ्या माडी घालणं म्हणजे परमार्थ नाहीये. किलो किलो गंध मस्तकाला लावणं म्हणजे परमार्थ नाहीये. कीर्तनात बसल्या बसल्या माना डोलावणं म्हणजे परमार्थ नाहीये. व खरा परमार्थ कोणताही महाराज, आपल्याकडून कोण्या गरीबाचं हृदय दुखू नये, हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. सगळ्यात मोठा परमार्थ आहे हा. अरे दिवस बदलत असतात महाराज. श्रीमंत होती माणसं गरीब झाली, गरीब होती माणसं श्रीमंत झाली, अमीर होती माणसं आज भिकारी झालीत महाराज, भिकारी होती माणसं अमीर झाली. बदलतात हो दिवस प्रत्येकाचे. कोणा आंधळ्या पांगड्याची गरीबाची चेष्टा करू नका. 1000 वेळा विचार करा त्याला बोलताना, लाख वेळा विचार करा त्याचा अपमान करताना. अरे हा गरीब माणूस, जर त्याचा अपमान तुम्ही केलात ना, कोणा कोर्टात जात नाही हो, तो भगवंताच्या कोर्टात जातो. आणि जर भगवंताच्या कोर्टात गेल्यानंतर त्याचा दरबार असा आहे, त्या दरबारात माणसाचे कोणतेच गुन्हे माफ होत नाही होत महाराज. जवळून जायची मामाची मुलं बोलत नव्हती, हसत होती त्यांचे कपडे बघून. थोड्या वेळानंतर भावाचं लक्ष गेलं बहिणीकडं. भावाने बहिणीला पाहिलं, तिला वाटलं जशी भाऊजाई मला भेटली ना, तसा माझा पाठचा भाऊ मला भेटेल. कसलं काय हो, कपाळावर आठ्या आणल्या त्यानं. बहिणीकडे तिरस्काराने बघत तो म्हणाला, का आली तू इथं? तुला बोलवलं होतं का? अगं इथे माझी सगळी माणसं नात्या गोत्याची श्रीमंत आहे, गाड्या घोड्यावाली माणसं माझ्या मुलीच्या लग्नाला आलीये. का आली तू इथं? निघून जा. बहीण तू लंकेची पार्वती, अंगावर एक फुटका मनी नाही तुझ्या. का आली तू इथं? निघून जा, मंडप खाली कर. अगं श्रीमंताचं घर भेटलं माझ्या मुलीला. महाराज बहीण म्हणते, दादा काय एवढा रागवतोस रे? चालली जाईल बापा, अक्षता टाकेन आणि निघून जाईल. अशी गेली ना, माझा नवरा बोलेल रे मला. राहू दे बाबा एका कोपऱ्यात गरीबाला. कोपऱ्यात नाही राहायचं. महिला मंडळ, मंडपाला साईड पट्टी, आणि साईड पट्टीच्या बाजूला गाईचा गोठा होता. ओढत ओढत भावाने दोघी भाच्यांना बहिणीला गाईच्या गोठ्यात कोंबलं. दरवाजा लावून घेतला. दोघी मुलांनी
आणि त्या बहिणीनं खिडकीतून होणारं लग्न पाहिलं. लग्न लागलं, फटाके फुटले. मंडळी, दारुडे माणसं जेवायला होते, पिलेले माणसं, पेताळ माणसं जेवायला होते. का? ते श्रीमंत आहे म्हणून पहिल्या पंक्तीला. आणि 2 पोटचे सक्के भाचे खिडकीतून लग्न पाहतायत. का? ते गरीब आहेत म्हणून. हा समाज श्रीमंत माणसाला जीव घालतो आणि ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्यांना जीव घालत नाही. काय जीव घालता हो कडमसरेकर श्रीमंत माणसाला? त्यांना गरज नाही अन्नाची. ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्याला जीव घाला. आज काही निर्दयी माणसं मी अशी पाहिली आहेत, लग्नाचा मंडप असावा आणि त्या लग्नाच्या मंडपात चुकून जर का गरिबाची फाटके तुटके कपडे असलेली पोरं जेवायला बसली ना महाराज, ही निर्लज्ज माणसं त्यांना उठवून देतात, भरल्या ताटावरून उठवून देतात महाराज. अरे काय श्रीमंताच्या पंक्ती उठवता? 2-4 गरिबाच्या लेकरांना जीव घाला, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल तो पांडुरंग परमात्मा. आशीर्वाद. हा प्रसंग कोणावर येऊ नये महाराज, पण आला एका विदर्भातल्या महिलेवर. खिडकीतून मुलं जेवणारी माणसांची तोंड पाहतायत. आईला म्हणता, आई भूक लागली ना ग, केव्हा निघणार आपण बाहेर? लोक जेवतायत, पत्तरवाडीत अन्न टाकतायत आणि दोघी मुलं त्या जेवणाऱ्या माणसांच्या तोंडाकडे पाहतायत आणि विचार करतायत. मुलांनी आईला विचारलं, आई तुला मंडपात रागवला, तुझ्यावर ओरडला, तुला ढकलून या गाईच्या गोठ्यात आणलं, तो माणूस कोण होता ग? कोण्या तोंडानं सांगेल महाराज? तुझा मामा होता. नाही सांगितलं महाराज. बहिणीनं जाग झाकली हो भावाची, नाही सांगितलं. सगळं वऱ्हाड निघून गेलं महिला मंडळ. भावानं दरवाजा उघडला. भाऊजाई जवळ आली, म्हणते, ताई कोण्या तोंडानं सांगू हो तुम्हाला, पण 2 घास जेवा. कोणती बहीण जेवण करेल हो? सांगा महाराज. नाही जेवणार. निघून गेली बहीण. पुन्हा कधीच भावाची पायरी चढणार नाही, शपथ घेतली. पण आश्चर्य आहे का माझ्या दादांनो, जे मला इथे सांगणं अपेक्षित आहे, ज्या मुलांनी गाईच्या गोठ्यात दिवस काढले, ज्या मुलांना गाईच्या गोठ्यात कोंबून ठेवलं, त्या मुलांनी एवढी मेहनत केली, एवढी जिद्द केली, एवढ्या जिद्दीने अभ्यास केला. विशेषतः UPSC MPSC वाले ऐकून जा. एवढ्या मेहनतीने त्यांनी अभ्यास केला की आज ती दोघी मुलं क्लास 1 अधिकारी झाली आहेत. क्लास 1 अधिकारी. आता भाऊ गरीब झाला बहिणी पुढं. एवढं बरं झालं बहिणीचं. आता भाऊ म्हणतो तिला, ताई ये ना बाई गरीबाच्या घरी, 2 घास खाऊन जाय. येत नाही बापा तुम्ही गरीबाच्या घरी, ये ना ग ताई. बहीण म्हणली, येईल दादा. शपथ घेतली होती तरी गेली बहीण. दोन्ही मुलं क्लास 1 अधिकारी. पुढे 2 गाड्या, मागे 2 गाड्या, गाड्यांचा ताफा. मधल्या गाडीत बहीण बसलेली, आजूबाजूला भाची बसलेले. घरी आले भावाच्या. भावाला मामाला भेटले ते. बहीण भेटली भावाला. अक्षरशः रडत होता तो मामा मनातल्या मनात, माझ्याकडून किती मोठं पाप झालं हे. भाचे म्हणजे देव आणि देवासारखे माणसाचा अपमान माझ्याकडून झाला. भगवंता कुठे फेडणार आहे मी हे पाप, कुठे फेडणार आहे? माझ्या ताईंनो, भाचे मामाला भेटले, ताट आणलं. पंचपक्वानाचं ताट आहे, बसण्याकरता पाट आहे. बहीण जेवायला बसली. बहिणीने सांगितलं, दादा, हे दादा. काय ग ताई, एक ताट आण पाहू. भावानं ताट आणलं. बहिणीनं ते ताट आपल्या जेवणाच्या ताटासमोर ठेवलं. मंडळी, अंगावर जेवढं सोनं बहिणीने घातलं होतं ना, सगळं सोनं ते ताटात ठेवलं. राणीहार, मंगलपोर, टोंगल, काप, अंगठ्या, मुलांच्या गळ्यातल्या चैना, 2-2 तोळ्याच्या अंगठ्या सगळ्या एका ताटात ठेवल्या. एका बाजूला जिलेबी, पेढा, बुंदी ठेवली. भावाने विचारलं, ताईडे काय करते ग हे? यांना जीव घालते ना? अगं बाई, ते सोनं आहे, ते कुठे जेवतं का? दादा, तुला आठवतं रे, बाईच्या लग्नात मी आले होते तेव्हा हे माझ्याकडे नव्हतं, म्हणून तुम्हाला गाईच्या गोठ्यात कोंबलं होतं रे. विसरू नको दादा, तू आज तुझ्या बहिणीला जेवायला बोलवलं नाहीये, तर 2 क्लास 1 अधिकारीच्या आईला तुने जेवायला बोलवलंय, बहिणीला नाही बोलवलं दादा. बहिणीला नाही. हे लबाड विश्व आहे महाराज. आज अनेक श्रीमंत बहिणी आहेत ज्या भावाला विसरल्या आहेत आणि अनेक श्रीमंत भाऊ ज्या बहिणीला विसरल्या आहेत. आजच्या जर कीर्तनातून तुम्हाला काही न्यायचं असेल, आजच्या कीर्तनातून एखादा भाऊ जर म्हणत असेल ना
की माझ्या बहिणीला भेटायला जाणार. एखादी बहीण म्हणत असेल मी आता माझ्या भावाला भेटायला जाणार, बस माझं केलेलं कीर्तन सार्थकी लागेल महाराज, केलेलं कीर्तन सार्थकी लागेल. अशा दादांनो, या विश्वाच्या पाठीवर संत सोडले आणि देव सोडले तर आपला विचार करणारी या जगात कोणी नाहीये. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आयुष्यामध्ये त्याच्या नावाचा निश्चय घेतला, हाच नेम आता. न फिरे माघारी बैसले शेजारी, गोविंदाचे घर रिगे झाले बट्टरा निबडे, वरिले सावडे परब्रह्म. काहो तुकोबा, तुम्ही त्याला आपलंसं केलं, मग काहो तो बडियाचा बडी आहे, तो मोठा आहे, मग त्या मोठ्याचा संग तुम्हाला झाला, त्या बळीवंताचा संग तुम्हाला झाला, तर फायदा काय झाला. अभंगाच्या शेवटच्या बडियाचा संग झाला, 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 बडियाचा संग झाला. नाही भय चिंता तुका मने, नाही भय चिंता तुका मने, घरी गजाने फटराने बाणे, घरी गजाने फटराने बाणे. नाही भय चिंता तुका मने, नाही भय चिंता तुका मने, घरी गजाने फटराने बाणे, घरी गजाने फटराने. वरिले सावडे परब्रह्म, वरिले सावडे परब्रह्म, वरिले सावडे परब्रह्म.
विठ्ठलाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घर रिगे झाले पट्टराने बडे वरिले सावडे परब्रह्म तुकोबरायचा 3 चरणाचा अभंग मतीप्रमाणे सोडवला. जे चांगलं असेल नक्की घरी न्या. अपशब्द असतील या वाणीचे दोष संदो इथे सोडून जा. आदरणीय जनार्दन महाराज वसंत शिरोमणी सावता महाराज मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या विनंतीपर या गोड अशा कार्यक्रमाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. खरं तर आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. कैलासवासी देवकाबाई ओंकार माडी श्री विनय ओंकार माडी पोलीस पाटील यांच्या आई मला वाटतं परवा त्यांना देवाज्ञा झाली. परवा का कालच्या दिवशी लिहिलं नाही ना, तसं कॉपी पुरवली नाही तुम्ही. काल त्यांना देवाज्ञा झाली. खरं तर आपल्याला 2 मिनिटं श्रद्धांजली द्यायची आहे. विठोबा रखुमाई विठोबा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग टाळी वाजवा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग